नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप जाधव. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की घरबसल्या फ्रीमध्ये मतदान कार्ड कसं काढायचं आणि मतदार यादीमध्ये आपलं नाव समाविष्ट कसं करायचं. तर चला मित्रांनो, जाणून घेऊया सविस्तर माहिती. सर्वप्रथम आपल्याला गुगल क्रोमवर यायचं आहे. गुगल क्रोमवर आल्यानंतर आपल्याला सर्च बारमध्ये voters.eci.gov या साईटवर जायचं आहे. त्या साईटची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. इथं आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे डॅशबोर्ड ओपन होईल. आता सुरुवातीला आपल्याला इथं आल्यानंतर साईनअप करावं लागतं. साईनअप करण्यासाठी मोबाईल नंबर, ईमेल आय डी आणि कॅप्चा टाकून फिलअप करायचं आहे. त्याच्यानंतर आपला ID पासवर्ड जनरेट होऊन जाईल. त्याच्यानंतर आपल्याला लॉग इन करायचं आहे मित्रांनो. लॉग इन करण्यासाठी आपला जो काही मोबाईल नंबर, पासवर्ड जो आपण जनरेट केला होता साईनअप करताना, तो मोबाईल नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा फिलअप करून घ्यायचा आहे आपल्याला. तो मोबाईल नंबर कॅप्चा फिलअप केल्यानंतर आपल्याला रिक्वेस्ट OTP यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपला जो काही रजिस्टर मोबाईल नंबर आहे, साईनअप करताना जो आपण मोबाईल नंबर दिला होता, त्या मोबाईल नंबरवर OTP सेंड होईल. तो OTP सेंड झाल्यानंतर तो OTP आपल्याला इथं सबमिट करून घ्यायचा आहे. या ठिकाणी तो OTP सबमिट केल्यानंतर आपल्याला व्हेरीफाय आणि लॉग इन याच्यावरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय आणि लॉग इनवर क्लिक केल्यानंतर आपण या ठिकाणी आपला लॉग इन झालेला आहे. त्यानंतर अशा प्रकारे डॅशबोर्ड ओपन होईल. या ठिकाणी सर्व जे काही फॉर्म आहे ते सर्व फॉर्म या ठिकाणी ओपन झालेले आहे. आता बघू शकता आपण, आपल्याला जे नवीन मतदान कार्ड काढायचं आहे, वोटर ID कार्ड, त्यासाठी आपल्याला फॉर्म नंबर 6 हा फिलअप करायचा आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या इथं फॉर्म नंबर जो 6 आहे तो ओपन होईल. त्यानंतर इथं आपण आपल्याला जी काही लँग्वेज सिलेक्ट करायची, सर्व इथं लँग्वेज आहे, तर आपण आपल्या पद्धतीनं लँग्वेज सिलेक्ट करून घेऊया. त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम इथं राज्य निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर आपलं जे काही विधानसभा क्षेत्र आहे, आपला जो काही तालुका असेल तो आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला पुढील या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं वैयक्तिक माहिती सबमिट करायची. जो कोणी अर्जदार असेल त्या अर्जदाराचं नाव आणि आडनाव आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. आता अर्जदाराचं नाव टाकताना वरती इंग्लिशमध्ये टाकायचं आहे आपल्याला. इंग्लिशमध्ये टाकल्यानंतर ते खाली ॲटोमॅटिक आपल्याला मराठीमध्ये शो होईल. त्यावेळेस आपल्याला ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे जे काही त्याचं नाव असेल ते. त्यानंतर आपल्याला अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो या ठिकाणी आपल्याला सबमिट करून घ्यायचा आहे. पासपोर्ट फोटो सबमिट करून घ्यायचा आहे मित्रांनो. त्याला ॲडजस्ट करून आपण सबमिट करून घेऊया. फोटो सबमिट केल्यानंतर मित्रांनो आपल्याला पुन्हा पुढील या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपली जी तिसरी स्टेप आहे ती ओपन होईल. त्यामध्ये आपल्याला नातेवाईकाचा तपशील द्यायचा आहे. म्हणजेच अर्जदाराच्या घरातील जे कोणी आई वडील, पती पत्नी यांचं आपल्याला एक नातेसंबंध सिलेक्ट करून घ्यायचा आणि त्यांचं नाव आपल्याला या ठिकाणी नमूद करायचं आहे. या ठिकाणी त्यांचं नाव टाकून घ्यायचं आहे. ज्याप्रमाणे अर्जदाराचं आपण नाव आणि आडनाव टाकलं त्याचप्रमाणे आपल्याला त्या अर्जदाराच्या नातेवाईकाचं नाव आणि आडनाव आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. नाव आडनाव टाकल्यानंतर पुढील या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला संपर्क तपशीलची माहिती भरायची आहे. या ठिकाणी आपल्याला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर सेंड OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे आपल्याला. सेंड OTP या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जो मोबाईल नंबर आपण या ठिकाणी सबमिट केला त्याच्यावर OTP जाईल. तो OTP या ठिकाणी आपल्याला टाकून व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला पुन्हा पुढील या बटनावरती क्लिक करून पुढच्या स्टेपला जायचं आहे. त्या ठिकाणी आपल्याला आधार तपशीलची माहिती द्यायची आहे. त्या ठिकाणी आपण आधार नंबर जो आहे अर्जदाराचा, तो आधार नंबर आपल्या या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर आपल्याला पुन्हा पुढील या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर जेंडर जे काही असेल ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे, मेल फिमेल. पुन्हा आपल्याला पुढील या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर जन्मतारखेचा पुरावा द्यायचा आहे आपल्याला. या ठिकाणी अर्जदाराची जी काही जन्मतारीख आहे ती जन्मतारीख आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आहे. जी काही आपण डॉक्युमेंट देणार आहे आधार कार्ड
जन्मतारखेच्या पुराव्यासाठी त्या आधारवर जी जन्मतारीख आहे ती जन्मतारीख या ठिकाणी आपल्याला फिलअप करून घ्यायची. त्यानंतर आपण जन्मतारखेचा पुरावा म्हणून आपण या ठिकाणी आधार कार्ड आणि पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन यापैकी कुठलंही एक डॉक्युमेंट आपण देऊ शकतो या ठिकाणी. तर आपण आता या केसमध्ये इथं आधार कार्ड सिलेक्ट करतो आहे आणि आता आपण आधार कार्ड सिलेक्ट करून घेऊया. आता आधार कार्ड सबमिट केल्यानंतर आपल्याला पुन्हा पुढील या बटनावरती क्लिक करायचं आहे. पुढील या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला सध्याच्या पत्त्याचा जो तपशील आहे तो इथं द्यायचा आहे आपल्याला. अर्जदाराचं घर क्रमांक, त्यानंतर क्षेत्र, मोहल्ला, परिसर जो काही असेल तो टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला गाव, शहर ही सर्व माहिती आपल्याला इथं भरून घ्यायची आहे मित्रांनो. आपलं गाव, शहर, टपाल, पिनकोड ही सर्व माहिती भरल्यानंतर आपल्याला पिनकोड आणि हे जे पण आपल्या आधारवर जे पण आहे, आपण जे पण डॉक्युमेंट सबमिट करतो आहे त्या डॉक्युमेंटवर जी माहिती तीच माहिती आपली इथं फिलअप करून घ्यायची आहे. या ठिकाणी आता पिनकोड टाकून आपण तालुका, विधानसभा सिलेक्ट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आणि आपल्याला पुन्हा रहिवाशाचा पुरावा, आपण त्या ठिकाणचे रहिवाशी आहे का तो आपल्याला पुरावा द्यायचा आहे. तर तो पुरावा म्हणून पण आपण या ठिकाणी पुन्हा आधार कार्ड सिलेक्ट करतो आहे. आधार कार्डला सिलेक्ट करून आपण या ठिकाणी आधार कार्ड सबमिट करूया त्याला. आधार कार्डला सिलेक्ट करून सबमिट केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पुन्हा पुढील या बटनावरती क्लिक करायचं आहे. पुढील या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी जे काही अपंगत्वाची श्रेणी ज्या अर्जदारांची असेल ते अर्जदार या ठिकाणी माहिती भरू शकता. या केसमध्ये आपलं अर्जदार अपंग नसला आपण त्याला तो जो रकाना आहे तो आपण ब्लँक सोडतो. त्यानंतर आपल्याला कुटुंबातील सदस्याचे नाव द्यायचे. त्या सदस्याचं नाव टाकल्यानंतर आपल्याला त्या सदस्याचं अर्जदाराशी नातेसंबंध काय आहे तो नातेसंबंध आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. अर्जदाराचे वडील, आई जे असतील ते सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर ज्या नातेवाईकाचं आपण या ठिकाणी नाव टाकलं त्या नातेवाईकाचं जो वोटर ID कार्डचा जो नंबर आहे मतदान कार्डचा तो नंबर त्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आपल्याला. त्यानंतर पुढील या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आता घोषणापत्र सबमिट करायचं आहे. आता या घोषणापत्रामध्ये आपल्याला गावाचं नाव टाकून घ्यायचं आहे. ज्या ठिकाणाहून आपण अर्ज करतो आहे ते म्हणजे ज्या गावासाठी आपण मतदानची जी रजिस्ट्रेशन करतो आहे त्या गावाचं नाव टाकून घ्यायचं आहे. राज्य टाकायचं आहे. त्यानंतर जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण त्या ठिकाणी किती कालावधीपासून या ठिकाणी आपण रहिवासी आहे तो कालावधी आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तो कालावधी सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला ठिकाण टाकायचं आहे. ज्या ठिकाणी आपण अर्ज करतो आहे तो ठिकाण. त्यानंतर आपण पुन्हा पुढील या बटनावरती क्लिक करून आपल्याला या ठिकाणी कॅप्चा जसं तसं टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला पूर्वावलोकन आगाऊ याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे आपल्यासमोर संपूर्ण आपण भरलेली जी माहिती तो फॉर्म ओपन होईल. एकदा ही सर्व माहिती आपण चेक करून घ्यायची. ही माहिती सर्व चेक केल्यानंतर बरोबर असेल तर याला आपण सबमिट करायचं आहे. आणि जर याच्यामध्ये कुठली दुरुस्ती असेल तर आपण याच्यात कीप एडिटिंग करू शकतो. आता हा फॉर्म संपूर्ण ओके असल्यानं आपण या ठिकाणी सादर करा या बटनावरती क्लिक करूया. सादर केल्यानंतर या ठिकाणी पुन्हा कन्फर्मेशन विचारता येते सबमिट करायचा का, तिथं आपण पुन्हा येस करूया. आता हा आपण जो भरलेला फॉर्म आहे हा पूर्णपणे सबमिट झालेला आहे. या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी रेफरन्स नंबर जो आलेला आहे हा नंबर आपल्याला सेव्ह करून ठेवायचा आहे किंवा जे ॲक्नॉलेजमेंट स्लिप आहे ते आपण डाउनलोड करून ठेवायची मित्रांनो. म्हणजे आपलं जे काही वोटर ID कार्ड आहे मतदान कार्ड ते त्याची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये ते
त्याचा आपण स्टेटस चेक करू शकतो. त्यासाठी आपल्याला जो रेफरन्स नंबर लागणार आहे, ॲक्नॉलेजमेंट नंबर, तो आपण तसा सेव्ह करून ठेवायचा आहे. तर चला मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.